नमस्कार. भक्तिसागर भाव या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिवाळी सणाविषयी माहिती आणि कथा पाहणार आहोत. पूजेविषयी काही माहिती घेणार आहोत. तर प्रथम आपण दिवाळी सणाची कथा बघणार आहोत. तत्पूर्वी थोडी माहिती. आपण आपले प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. इतिहासात अशा काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या असतात, त्यांच्या स्मरणार्थ आपण हे सण साजरे करतो. जसं की दसरा, गुढीपाडवा, नवरात्र, तसेच ख्रिसमस, ईद असे सण साजरे करत असतो. कारण भूतकाळामध्ये त्या दिवशी काही चांगले घडले होते, असेच उत्सव साजरे होतात. तसेच दिवाळीचा हा तेजोमय आनंदाचा सुखाचा सण साजरा करण्यामागे देखील एक पौराणिक कथा आहे. चला मग कथेकडे वळूया. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. विजयादशमीला रावणाचा वध करून श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येत पोहोचले. श्रीरामाचा मोठ्या थाटात राज्याभिषेक झाला. तेव्हा अयोध्यावासियांनी आनंदात सर्व नगर आणि शहर दिवे, फुले आणि रांगोळ्यांनी सजवून उत्सव साजरा केला. तेव्हापासून वाईट वृत्तींवर प्रवृत्तीचा विजय म्हणून दिवाळी साजरी करण्याची पद्धत पाडली. रामाने अयोध्येत गेल्यावर राज्याभिषेक झाल्यावर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. अयोध्येच्या राज्यामध्ये राज्यकारभारामध्ये गणपतीच्या कृपेने सुबुद्धी यावी आणि लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी यावी यासाठी रामाचेच अनुकरण करत सामान्य जणांनी हीच पद्धत पुढे चालू ठेवली. दिवाळीपासून व्यापारी वर्ग आपले नवे वर्ष सुरू करतात. नव्या चोपड्यांची पूजा करून, म्हणजे हिशोब आणि कारभाराच्या वह्या, त्याची पूजा करून त्यात नव्या वर्षाचे व्यवहार सुरू करतात. तेही गणपतीने ज्ञान आणि सुबुद्धी द्यावी आणि लक्ष्मीने नवीन वर्षात आणखी समृद्धी द्यावी यासाठी अशी पूजा करतात. हीच पद्धत बाकी वर्गातसुद्धा रूढ झाली आहे. गणपती हा प्रथमेश म्हणजे पूजण्याचा पहिला मान असलेला देव मानला जातो. त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजेनेच होते. त्याशिवाय लक्ष्मीपूजनात गणपती असण्याची एक खास पद्धत आहे आणि त्याची एक कथा आहे. माणसाला जगात बरीचशी सुखे उपभोगायला पैसा हा लागतोच. त्यामुळे माणूस आयुष्यभर पैशामागे पळत असतो. तो मिळावा, आणखी मिळावा अशी नेहमीच त्याची इच्छा असते. लक्ष्मी ही धनसमृद्धी, संपत्ती यांची देवी आहे. सर्वजण सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी लक्ष्मीची आराधना करत असतात. लक्ष्मी ही सदैव उत्तमोत्तम दागदागिने यांनी नटलेली असते. ती आणि तिचे पती विष्णू नेहमी ऐश्वर्य संपन्न असत. या उलट शंकर पार्वती जोडी मात्र पर्वतावर राहणारी, अतिशय साधा पेहराव असलेली. शंकराच्या गळ्यात तर दागदागिन्यांच्या जागी रुद्राक्षांच्या माळा आणि नाग असे. यामुळेच एकदा देवी लक्ष्मीला थोडा गर्व झाला. ती भगवान विष्णूशी गप्पा मारताना थोडी आत्मस्तुती करायला लागली. माझीच कृपा भक्तांसाठी किती महत्त्वाची आहे, मी किती पूजनीय आहे असे म्हणायला लागली. विष्णूने त्यामागचा अहंकार ओळखला. तिचे गर्वहरण करायला म्हणून ते म्हणाले, बरोबर आहे लक्ष्मी, माणसाला सुखी व्हायला तुझी कृपा लागतेच. तुझ्या कृपेशिवाय आनंदी राहता येणं अवघड आहे. पण तू पार्वतीसारखं अजून मातृत्वाचा आनंद मात्र घेतलाच नाहीस. एखाद्या स्त्रीसाठी त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशी करता येणार नाही. लक्ष्मीला स्वतःच अपत्य नव्हते. पार्वतीला कार्तिकेय आणि गणपती हे 2 पुत्र होते. लक्ष्मी आणि पार्वती चांगल्या मैत्रिणी होत्या, म्हणून ती पार्वतीकडे गेली. पार्वतीला तिच्या 2 पुत्रांपैकी एक पुत्र मला दत्तक दे अशी तिने विनंती केली. पार्वतीने विचारले, मी माझ्या धाकट्या गणेशाला तुला दत्तकही दिले असते, पण तू काही एक ठिकाणी राहत नाहीस. मग तू माझ्या मुलाची काळजी कशी घेशील? लक्ष्मी एक ठिकाणी राहत नाही याचा अर्थ आपण समजून घेऊया. घरी पैसे, समृद्धी असणे म्हणजे लक्ष्मीचा वास असल्याचे मानतात. लक्ष्मी ही चंचल स्वभावाची असते असे म्हणतात. म्हणून तिला घरी प्रसन्न करून ठेवायला स्वच्छ आणि पवित्र वातावरण ठेवावे लागते. तिची पूजा करावी लागते. ती नाराज झाली तर दुसऱ्या ठिकाणी निघून जाते.
ती विष्णूवर एकदा नाराज होऊन गेली तेव्हा तेही अगदी गरीब झाले होते, अशी एक कथा आहे. थोडक्यात लक्ष्मीला घरी आणणे आणि प्रसन्न राखणे यासाठी आपण मेहनत करत राहावी, असा यामागचा संदेश आहे. लग्न होऊन घरी आलेल्या स्त्रीलाही लक्ष्मीच्याच रूपात मानून आदर दिला पाहिजे असे सांगतात. तेही याच अर्थाने, जिथे स्त्रीला आदर असतो, तिला मान मिळतो, ती प्रसन्न असते, असे घर समृद्ध होत जाते. ती खुश नसेल तर घरात आनंद येऊ शकत नाही. कथेच्या मध्ये आपण लक्ष्मी एक ठिकाणी राहत नाही याचा अर्थ समजावून सांगितला आहे. लक्ष्मीने, आता पुढील कथा मी सुरू करते. लक्ष्मीने तिला आश्वस्त केले, मी गणेशाची पूर्ण काळजी घेईन, तू निश्चिंत राहा. माझे सगळे ऐश्वर्य संपत्ती हे गणेशाचेच आहे असे समज. माझ्या भक्तांना माझी आणि गणेशाची सोबतच आराधना करावी लागेल. ज्या घरी गणेशाला पूजणार नाहीत अशा ठिकाणी मीही राहणार नाही. मला आणि गणेशाला सोबत पूजेल अशाच भक्तांना मी प्रसन्न होईल. पार्वतीचे समाधान झाले. तिने गणेशाला पार्वतीला दत्तक दिले. लक्ष्मीला फार आनंद झाला. तिला पुत्र मिळाला. गणेशाला आणखी एक आई मिळाली. तेव्हापासून लक्ष्मी आणि गणेशाची सोबतच पूजा होते. काही जण लक्ष्मी आणि गणपतीच्या वेगळ्या मूर्तीची पूजा करतात, जर काही जण लक्ष्मी, सरस्वती आणि गणेश यांच्या एकत्रित प्रतिमेची पूजा करतात. यामागचा अर्थ असा, लक्ष्मी संपत्तीची देवता, गणपती बुद्धीची देवता आणि सरस्वती ज्ञानाची देवता. बुद्धीचा वापर करून ज्ञान मिळवता येते, ज्ञानाचा वापर करून संपत्ती मिळवता येते. संपत्तीचा योग्य वापर करायला बुद्धी आणि ज्ञान दोन्ही लागते, नाहीतर आहे ती संपत्ती नष्ट होऊन जाते. बुद्धी, ज्ञान, संपत्ती या तिन्हीमध्ये भर पडावी यासाठी मेहनत घ्यावी लागते. आपण आहे तेवढ्यातच संतुष्ट राहिलो तर एक दिवस बुद्धीचा प्रभाव कमी होतो, ज्ञान कालबाह्य होते, संपत्ती संपून जाते. यामुळे त्या सर्वात देवाची कृपा असावी म्हणून ही पूजा हे एका दिवसापुरते प्रतीक आहे. त्यासाठी मेहनत नेहमी करायची आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण फक्त परंपरा, कर्मकांड याच्यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्यामागच्या गाभ्याकडे दुर्लक्ष करतो. यासाठी एक उदाहरण देते. अनेक कंपन्यांमध्ये वर्धापन दिन साजरा करतात. 25वा, 50वा अशा विशेष प्रसंगी तर भला मोठा समारंभ असतो. मग अशा कार्यक्रमात आकर्षक सजावट असते. मुख्य व्यवस्थापकांचा, उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार होतो. सर्वांना मेजवानी असते. आनंदी वातावरण असते. या कंपन्यांमध्ये वर्षभर अविरत काम चालू असते. त्यांच्या व्यवसायांमध्ये प्रगती होते. तेव्हा कुठे वर्षानुवर्षे हा दिवस साजरा होतो. जर कंपनीचा कारभार नीट नसेल, प्रगती होत नसेल तर अशा सोहळ्यांना काही अर्थ नसतो. सोहळे आहेत म्हणून कंपनी नसते, उलट कंपनी चांगली चालू असते म्हणून सोहळे असतात. तसेच फक्त अमुक पूजा केल्यामुळे लक्ष्मी किंवा कुठलेही प्रसन्न होते असे न समजता वर्षभर आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी मेहनत करावी आणि या कामात देवाची कृपा असल्याबद्दल आभार मानायला आणि अशीच कृपा ठेवण्याची प्रार्थना करण्यासाठी कुटुंबाने एकत्र येऊन सण साजरे करावेत. तर अशी ही लक्ष्मीपूजन, दिवाळी सणाबद्दल माहिती आणि कथा मी तुमच्यापुढे सादर केली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल भक्तिसागर भाव याला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.